नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, वर्ग इयत्ता 12वी वाणिज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार या प्रकरणामध्ये कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यायची काळजी, दक्षता आज आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम प्रस्तावना. तर कंपनी काय करते? भागांची व कर्ज रोख्यांची काय करते? विक्री करते आणि भांडवल उभारणी करते. आणि भाग भांडवल हे कंपनीच्या स्वतःच्या मालकीचे भांडवल असते. लक्षामध्ये, भाग भांडवल हे कंपनीचे कसे भांडवल असते? स्वतःच्या मालकीचे भांडवल असते. आणि कर्ज रोख्याद्वारे उभे केलेले भांडवल कसे भांडवल असते? कर्जाऊ भांडवल असते. लक्षात, कर्जाऊ भांडवल कशाला म्हणतात? कर्ज रोख्याद्वारे विक्री करून उभारलेले भांडवल हे कंपनीचे कर्जाऊ भांडवल असते. आणि भागांची विक्री करून उभारलेले भांडवल हे कंपनीच्या मालकीचे भांडवल असते. तसेच कर्जरोखे हा कंपनीने कर्ज घेतल्याची कबुली देणारा दस्तऐवज आहे. कर्जरोखा हा काय आहे? कंपनीने घेतलेल्या कर्जाची कबुली देणारा दस्तऐवज म्हणजे काय आहे? कर्जरोखा आहे. तसेच कर्जरोख्याद्वारे जमा केलेले भांडवल हे कर्जाऊ भांडवल असते. कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कसे भांडवल असते? कर्जाऊ भांडवल असते. कर्जरोखेधारक हे कंपनीचे सावकार असतात. कर्जरोखेधारक हे कंपनीचे कोण असतात? सावकार असतात. त्यांना धनको पण म्हणतात. कंपनीला ते कर्जाची मदत करत असतात, म्हणून ते कंपनीचे कोण असतात? धनको असतात, सावकार असतात. तसेच कर्जरोख्या धारकांच्या दृष्टीने कर्जरोख्यातील गुंतवणूक ही समहक्क भागातील गुंतवणुकीपेक्षा अधिक सुरक्षित आहे. लक्षामध्ये, कर्जरोखेधारकांच्या दृष्टीने कर्जरोख्यातील गुंतवणूक कशी आहे? सुरक्षित आहे. पण कशी? समहक्क भागातील गुंतवणुकीपेक्षा. लक्षात, म्हणजे कर्जरोखेधारकांना ही सुरक्षित गुंतवणूक वाटते. तसेच त्याचे कारण काय आहे? तर त्यावर ठराविक दराने व्याज दिले जाते. कर्जरोख्यांवर ठराविक दराने काय दिले जाते? व्याज दिले जाते. कंपनीला नफा झाला किंवा नाही झाला तरी कंपनीवर ठराविक दराने कर्जरोख्यावर काय करावं लागते? व्याज हे द्यावेच लागते. तसेच कर्जरोख्यांची विक्री ठराविक काळात करण्यात येते. कर्जरोख्यांची विक्री काय होते? ठराविक काळामध्ये करण्यात येते. तसेच चिटणीसाला व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय व इतर माहिती पत्राद्वारे वारंवार कर्जरोखेधारकांना काय करावं लागते? कळवावी लागते. व्यवस्थापन असतं कंपनीमध्ये, व्यवस्थापन वारंवार निर्णय घेत असतात आणि हे निर्णय चिटणीस काय करत असतो? कर्जरोखेधारकांना पत्राद्वारे कळवित असतो. आणि चिटणीसाची काय असते? जबाबदारी असते. तसेच पत्रव्यवहार करत असताना, पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने काय घेतली पाहिजे? दक्षता घेतली पाहिजे व काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्याला दक्षता व काळजी ही घ्यावी लागते पत्रलेखन करत असताना. जे कर्जरोखेधारकांना जो पत्रव्यवहार चिटणीस करणार आहे किंवा करतो, तो पत्रव्यवहार हा एकदम दक्षतेने आणि काळजीने चिटणीसाला करावा लागतो. तसेच कर्जरोख्यांची वाटप केल्याच्या तारखेनंतर, कर्जरोख्यांची वाटप केल्याच्या तारखेनंतर कर्जरोखे प्रमाणपत्र 6 महिन्याच्या आत कर्जरोखेधारकाला वाटप केले जाते. किती महिन्याच्या आत? 6 महिन्याच्या आत. कोणते प्रमाणपत्र? कर्जरोखे वाटप प्रमाणपत्र हे कर्जरोखेधारकांना वाटप करण्यात येते. तसेच कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती कंपनीने केली नसल्यास कंपनी जास्तीत जास्त 500 लोकांनाच कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
कंपनीने जर कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती केली नसेल तर कंपनी काय करते, जास्तीत जास्त फक्त 500 लोकांनाच कर्जरोख्यांची विक्री करू शकते. म्हणजेच कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक ही करावी लागते. जर केली नसेल तर फक्त किती लोकांना कर्जरोख्यांची विक्री करता येते, जास्तीत जास्त 500 लोकांना. आणि जर कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक कंपनीने केली असेल तर कंपनीला या 500पेक्षा जास्त लोकांना सुद्धा कर्जरोख्यांची विक्री करता येते. लक्षामध्ये. तर यानंतर आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची दक्षता किंवा काळजी. तर विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाला वारंवार कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार हा करावा लागत असतो आणि हा पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने योग्य दक्षता घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते. पत्र लेखन हे अचूक होईल याची जबाबदारी ही चिटणीसाने पाळावी लागते. लक्षात. म्हणजे जो पत्रव्यवहार करत असेल तो कसा असला पाहिजे, स्पष्ट, सत्य आणि अचूक असला पाहिजे. तसेच कर्जरोखेधारकांबरोबर पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाला पुढील दक्षता घ्याव्या लागतात. तर पहिली नंबर 1 आहे विद्यार्थी मित्रांनो, नम्रता. तर कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने त्याचा आदर होईल अशा रीतीने पत्रव्यवहारामध्ये नम्र भाषेचा वापर करावा. नम्रता. कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने त्याचा आदर होईल अशा रीतीने पत्रव्यवहाराचे नम्र भाषेचा वापर करावा. नम्र भाषा. चिटणीसाने कशी वापरली पाहिजे, पत्रलेखन करताना नम्र भाषा वापरली पाहिजे. पत्रामधील नम्र भाषा ही कंपनीचा काय करत असते, नावलौकिक ऑडिट असते. आणि नम्र भाषा जर कंपनीने त्या चिटणीसाने पत्रात वापरली तर कंपनीचा काय होत असतो, नावलौकिक वाढत असतो. आणि पत्रलेखन करताना नेहमी चिटणीसाने कशी भाषा वापरली पाहिजे, नम्र भाषा वापरली पाहिजे. आणि चिटणीसाचं ते काय आहे, कर्तव्य आहे. नंबर 2 आहे तत्परता. तत्परता. कर्जरोख्यांनी आलेल्या पत्रांना काय केलं पाहिजे, त्वरित उत्तर दिलं पाहिजे. जे आवक पत्र असतात, जावक पत्र असतात, ही चिटणीसाने ताबडतोब दिली पाहिजे, घेतली पाहिजे. म्हणजे आलेले जी पत्र आहे त्याला लगेच ताबडतोब उत्तर चिटणीसाने दिलं पाहिजे. जर जाणारं पत्र असेल तर चिटणीसाने काळजीपूर्वक पत्रलेखन करून ते लगेच रवाने केले पाहिजे. म्हणजे आवक आणि जावक पत्र हे चिटणीसाने लवकरात लवकर हाताळली पाहिजे. तसेच कर्जरोखेधारकांचे जे विचारलेले प्रश्न असतात, पत्रव्यवहाराद्वारे पत्र आलेले असतात, त्या प्रश्नांना चिटणीसाने त्वरित उत्तरं दिली पाहिजे. कर्जरोखेधारकांचे अनेक प्रश्न असतात, अनेक प्रश्न असतात आणि त्या कारणानिमित्त ते पत्रलेखन हे करत असतात. विविध पत्र हे कंपनीत येत असतात आणि त्या पत्रांना त्वरित उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची आहे, चिटणीसाची आहे. तसेच कोणताही विलंब न लावता योग्य प्रतिसाद देऊन त्वरित उत्तर पाठवावे. कोणताही विलंब होता कामा नये. चिटणीसाने त्वरित लगेच उत्तरे ही पाठविली पाहिजे. नंतर नंबर 3 मुद्दा आहे कायदेशीर तरतुदी. कर्जरोखेधारकांशी चिटणीस हा पत्रव्यवहार करत असतो आणि त्यांनी कायदेशीर बाबीकडे लक्ष दिले पाहिजे, कायदेशीर तरतुदीचं पालन केलं पाहिजे. कर्जरोखेधारकांना पत्र लिहिताना त्या कायद्यानुसारच आपण पत्र लिहितोय का याची दक्षता चिटणीसाने घेतली पाहिजे. तसेच कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने कंपनी कायदा 2013च्या तरतुदीचे पालन केले पाहिजे. तसेच यामध्ये जे नियम आहेत त्या नियमाचं सुद्धा पालन केलं पाहिजे. तसेच चिटणीसाने कर्जरोखेधारकांशी कायदेशीर बाबींविषयी पत्रव्यवहार करताना विशेष दक्षता व काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच कायद्यानुसारच पत्र लिहिलं गेलं की नाही याची दक्षता ही चिटणीसाने घेतली पाहिजे. तसेच
नंतरचा मुद्दा आहे पारदर्शकता. आता पारदर्शकता, कर्ज रोखे धारकांबरोबर पत्रव्यवहार करताना चिटणीसाने पारदर्शकता ही पाळली पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त पारदर्शकता ही काय केली पाहिजे, राखली पाहिजे. पारदर्शकपणा जर पत्रात असेल तर कंपनीसाठी ही चांगली बाब असते आणि चिटणीससाठी सुद्धा ही चांगली बाब असते आणि कर्ज रोख्यांधारकांसाठी सुद्धा ही काय असते, चांगली बाब असते पारदर्शकपणा. तर म्हणजेच त्यासाठी कंपनीची सत्य व अचूक माहिती ही पत्रामध्ये लिहिली पाहिजे, पत्रामध्ये पाठविली पाहिजे. तसेच कंपनीची कंपनीची काय पतश्रेणी आहे ही सुद्धा त्या पत्रामध्ये खरीच असली पाहिजे. तसेच कंपनीच्या आर्थिक स्थितीची सत्य व वास्तव स्थिती इत्यादीचा उल्लेख पत्रव्यवहारात करावा. कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे त्याची वास्तव स्थिती, सत्य व वास्तव स्थिती पत्रव्यवहारात असावी. म्हणजे कंपनीची आर्थिक स्थिती खरीच असावी. जशी स्थिती असेल तशीच त्या व्यवहारामध्ये म्हणजे पत्रलेखन करताना चिटणीसाने वापरली पाहिजे आणि वास्तव स्थिती काय आहे तशीच त्या पत्रव्यवहारात चिटणीसाने वापरली पाहिजे. तसेच पारदर्शकपणे चिटणीसाने पत्रलेखन केलं पाहिजे. म्हणजेच काय की पारदर्शकता चिटणीसाने राखली पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल, कर्ज रोखेधारकांना जर पत्र लिहायचं असेल तर चिटणीसाने पारदर्शकता राखली पाहिजे. कंपनीविषयी खरीच माहिती त्या पत्रामध्ये लिहिली पाहिजे. कर्ज रोखेधारकांना खोटी माहिती चिटणीसाने देऊ नये. नंतरचा मुद्दा आहे संक्षिप्तता. आता संक्षिप्त पत्रलेखन कसं केलं पाहिजे, संक्षिप्त केलं पाहिजे. कर्ज रोखेधारकांना जे पत्र चिटणीस लिहित असेल ते पत्र कसं असलं पाहिजे, संक्षिप्त स्वरूपात असलं पाहिजे. म्हणजेच कर्ज रोखेधारकांशी पत्रव्यवहार करत असताना पत्र हे संक्षिप्त व मुद्देसूद असावे. जी काय चिटणीस पत्र लिहिणार आहे ते पत्र कसं असलं पाहिजे, संक्षिप्त असलं पाहिजे आणि मुद्देसूद असलं पाहिजे. जी माहिती द्यायची तीच त्या पत्रात दिली गेली पाहिजे. इतर म्हणजे विनाकामाची माहिती त्या पत्रव्यवहारामध्ये किंवा पत्रलेखन करत असताना चिटणीसाने लिहू नये. लक्षात, म्हणजे मुद्देसूद जो मुद्दा असेल, ज्या मुद्द्यावर पत्र लिहायचं असेल तेच मुद्दे त्या पत्रामध्ये चिटणीसाने नमूद केलेले असावे. लक्षात. नंतर आहे पत्रात अनावश्यक माहिती टाळली पाहिजे. पत्रामध्ये अनावश्यक माहिती ही चिटणीसाने पाळली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की ज्या विषयावर पत्र लिहायचं आहे त्याच विषयाचे मुद्दे त्या पत्रामध्ये लिहिले पाहिजे. इतर माहिती चिटणीसाने काय केली पाहिजे, टाळली पाहिजे. म्हणजे कोणती माहिती, अनावश्यक माहिती त्या पत्रामध्ये चिटणीसाने देऊ नये. तसेच याविषयी चिटणीसाने काय घेतली पाहिजे, मग दक्षता घेतली पाहिजे. कोणत्या माहितीविषयी, अनावश्यक माहिती ही पत्रामध्ये आपल्याकडून जाणार नाही याची दक्षता चिटणीसाने घेतली पाहिजे. म्हणजेच मुद्देसूद पत्रलेखन हे चिटणीसाने केले पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तो म्हणजे अचूक माहिती. पत्रलेखन कर्ज रोखेधारकांना चिटणीसाने पत्रामध्ये अचूक व अद्ययावत माहिती दिली पाहिजे. चिटणीस जे कर्ज रोखेधारकांना पत्र लिहिणार आहे त्या पत्रामधील माहिती कशी असली पाहिजे, अचूक व अद्ययावत माहिती ही असली पाहिजे. माहितीत वास्तवता व सत्यता असावी. जी काय माहिती देणार आहे पत्रामध्ये त्याच्यामध्ये काय असावी, वास्तवता व सत्यता असावी. म्हणजेच खरंच पत्र लिहिलेले असावे, वास्तव स्थितीला धरून पत्र असावं. तसेच त्यामुळे कर्जरोखेधारकांची दिशाभूल होणार नाही. जर सत्यता पत्रामध्ये असेल तर यामुळे चिटणीसाची दिशाभूल होणार नाही. म्हणून पत्रलेखन करताना चिटणीसाने ही दक्षता घेतली पाहिजे. कशी की सत्य माहिती पत्रामध्ये देणे, म्हणजे सत्यता. लक्षात. वास्तवता स्थितीचं दर्शन होईल असंच पत्र चिटणीसाने कर्जरोखेधारकांना पाठविले पाहिजे. लक्षामध्ये. नंतरचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, गोपनीयता. आता गोपनीयतेला कंपनीमध्ये काय आहे,
खूप महत्त्व आहे. चिटणीस हा काय असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने गोपनीयता राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कंपनीमध्ये दैनंदिन रोज विविध सभा होत असतात, संचालकाच्या सभा होत असतात. संचालक आणि चिटणीस यांच्यामध्ये विविध प्रश्नावर चर्चा होत असते, विविध निर्णय घेतले जातात. त्या निर्णयावर चिटणीस अंमलबजावणी करत असतो आणि निर्णयावर अंमलबजावणी करणे ही चिटणीसाची काय असते? जबाबदारी असते. आणि गोपनीय माहिती ही चिटणीस संचालक मंडळाला आणि चिटणीसांनाच माहीत असते आणि चिटणीसाने ही गोपनीय माहिती पत्र लेखन करत असताना ह्या पत्रामध्ये दिली जाणार नाही याची दक्षता कोणी घेतली पाहिजे? चिटणीसांनी घेतली पाहिजे. तसेच संचालक मंडळाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय गोपनीय ठेवले पाहिजे. संचालक मंडळाने जे काय निर्णय घेतलेले असतील हे चिटणीसाने गोपनीय ठेवले पाहिजे. तसेच त्याचबरोबर कंपनीशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती उघड करू नये. कंपनी संबंधित अनेक माहिती असते आणि ही माहिती चिटणीसाने उघड करू नये. कंपनीमध्ये अनेक माहितीची देवाणघेवाण चिटणीस आणि संचालक यांच्यामध्ये होत असते. व्यवस्थापनामध्ये अनेक गोपनीय माहिती असते. चिटणीस हा महत्त्वाचा अधिकारी असतो आणि चिटणीस गोपनीय माहितीचा परिरक्षक म्हणून समजला जातो आणि गोपनीय माहिती ही चिटणीसाने इतर ठिकाणी उघड करू नये. पत्रलेखन करत असताना चिटणीसाने एकाग्रतेने पत्र लिहिले पाहिजे आणि हे पत्र लिहित असताना आपल्याकडून गोपनीय माहिती ही कर्जरोखेधारकांना जाणार नाही याची दक्षता कोणी घेतली पाहिजे? चिटणीसाने घेतली पाहिजे. आणि जर गोपनीय माहिती चिटणीसाकडून पत्रलेखन करत असताना दिली गेली तर कंपनीसाठी ती काय आहे? चांगली बाब नसते. ती काय असते? कंपनीचा तोटा होऊ शकतो. कंपनीमधील खरी माहिती जर त्यांना कळाली तर चिटणीस हे पद काय होतं? संपुष्टात येऊ शकतं. कंपनीसाठी ही चांगली बाब नाही. म्हणून चिटणीसाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडून गोपनीय माहिती ही इतरांना जाणार नाही. लक्षामध्ये नंतरचा मुद्दा कंपनीचा नावलौकिक. तर कंपनीचा नावलौकिक हा चिटणीसासाठी काय असतो? महत्त्वाचा असतो आणि कंपनीसाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणून कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने कंपनीच्या प्रतिमेस म्हणजेच नावलौकिक, प्रतिमा म्हणजेच काय? नावलौकिक. कंपनीच्या प्रतिमेस नावलौकिकास कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. बघा, कर्जरोखेधारकांना जर पत्रव्यवहार चिटणीसाला करायचा असेल पण कंपनीच्या चिटणीसाने कोणती दक्षता घ्यावी लागते की कंपनीची प्रतिमा खराब होणार नाही, कंपनीचं नावलौकिक खराब होणार नाही, कंपनीला कोणत्याही प्रकारची बाधा उद्भवणार नाही, बाधा येणार नाही याची दक्षता चिटणीसाने घेतली पाहिजे. म्हणजेच पत्रव्यवहार करताना तो एकदम काळजीने पत्रव्यवहार चिटणीसाने केला पाहिजे आणि पत्रलेखनाची भाषा ही चांगली असली पाहिजे. पत्रातील भाषेमुळं काय होऊ शकतं? कंपनीचा नावलौकिक खराब होऊ शकतो. एकदम योग्य चांगलीच भाषा त्या पत्रात असली पाहिजे. समोरच्या कर्जरोखेधारकांनी ते पत्र वाचल्यानंतर कंपनीचं नावलौकिक हे वाढलं पाहिजे, वाढीस लागलं पाहिजे अशी भाषा त्या पत्रात असली पाहिजे. पत्रातील भाषा ही कशी असली पाहिजे? नावलौकिक वाढवणारी असली पाहिजे. लक्षामध्ये तर तुमच्या लक्षात आलं असेल कंपनीचं नावलौकिक म्हणजे काय? तर कंपनीचं नावलौकिक वाढेल अशीच भाषा त्या पत्रामध्ये दिली पाहिजे. लक्षामध्ये नंतरचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहाराचे प्रसंग. तर चिटणीसाला कर्जरोखेधारकांना विविध कारणानिमित्त पत्रलेखन हे करावं लागतं आणि चिटणीसाला कर्जरोखेधारकांशी कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहाराच्या प्रसंगामधील काही प्रसंग हे काय आहेत? पुढील प्रमाणे आहेत. तर कोणकोणते प्रसंग आहे?
तर कर्जरोखेधारकांच्या वाटपाबाबत अर्जदाराला कळविणे. कर्जरोखेधारकांच्या वाटपाबाबत कोणाला कळवणे? अर्जदाराला कळवणे म्हणजेच कर्जरोखे वाटप पत्र. नंबर 2 आहे कर्जरोख्यांचे व्याज देण्याबाबत पत्र. तर त्यात आहे व्याज आदिपत्राद्वारे व्याज दिलं जातं, नंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे. नंतर नंबर 3 पत्राचा प्रसंग आहे कर्जरोख्यांचे समहक्क भागात रूपांतर करणे बाबत. नंबर 4 आहे कर्जरोखे परतफेड पत्र. तर नंबर 1 पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो कर्जरोखे वाटप पत्र. तर चिटणीसाला कर्जरोखेधारकांना कोणतं पत्र लिहावं लागतं? कर्जरोखे वाटप पत्र हे लिहावे लागते. आणि ह्या कर्जरोख्यांच्या मागणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर जे अर्ज वैध ठरलेले आहेत, जे अर्ज हे वैध ठरलेले आहेत अशा अर्जदाराला कर्जरोखे वाटप केल्याबाबतचे जे पत्र कंपनीकडून पाठवले जाते त्याला कर्जरोखे वाटप पत्र असे म्हणतात. लक्षामध्ये. आणि कर्जरोखेधारकांनी हे पत्र जपून ठेवावे लागते किंवा जपून ठेवावे. चिटणीसाने जर कर्जरोखेधारकांना कर्जरोखे वाटप पत्र पाठवलं तर हे कर्जरोखेधारकांनी जपून ठेवले पाहिजे. त्या पत्राची जपणूक करून ठेवली पाहिजे. त्याचे कारण काय? का जपून ठेवले पाहिजे? ते त्या पत्राच्या बदल्यामध्ये कर्जरोखेधारकांना कोणते प्रमाणपत्र दिले जाते? तर कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते. कर्जरोखे वाटप पत्राच्या बदल्यात कर्जरोखेधारकांना कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते. म्हणून कर्जरोखेधारकांनी कर्जरोखे वाटप पत्र हे जपून ठेवले पाहिजे. त्यांना ते जपून ठेवणं गरजेचंच असते, कारण की त्यांना त्याच्या बदल्यामध्ये कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते. नंतर ह्या कर्जरोखे वाटप पत्रामध्ये कोणकोणती माहिती नमूद केलेली असते? तर मागणी केलेली कर्जरोखे, किती कर्जरोखेधारकांनी किती कर्जरोखे ही मागणी केलेली आहे याची संख्या या कर्जरोखे वाटप पत्रामध्ये दिलेली असते, नमूद केलेली असते. तसेच वाटप केलेले कर्जरोखे असतात. किती कर्जरोखे वाटप केलेले आहेत याची संख्या या कर्जरोखे वाटप पत्रामध्ये दिलेली असते. नंतर अनुक्रमांक दिलेला असतो. अनुक्रमांक कुठून कुठपर्यंत अनुक्रमांक आहे, म्हणजे 1 ते 25, 25 ते 50 काय अनुक्रमांक असेल त्या कुठून पर्यंत म्हणजे पर्यंत लक्षात पासून ते पर्यंत असा अनुक्रमांक सुद्धा ह्या कर्जरोखे वाटप पत्रामध्ये दिलेला असतो. तसेच मिळालेली रक्कम, एकूण किती रक्कम मिळाली या मिळालेल्या रकमेचा अंक सुद्धा यात दिलेला असतो. किती रक्कम मिळाली, समजा 2000, 2500, 3000 काय जी असेल ती उदाहरणार्थ ती या पत्रामध्ये नमूद केलेली असते. नंतर व्याजदर असतो. व्याजदराचा सुद्धा उल्लेख या पत्रामध्ये केलेला असतो, किती टक्के व्याजदर होता. नंतर परतफेड दिनांक सुद्धा या पत्रामध्ये दिलेला असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो इतर माहिती सुद्धा या पत्रात असते आणि इत्यादी तपशीलचा समावेश या पत्रामध्ये केलेला असतो. आलं लक्षामध्ये? कर्जरोखे वाटप पत्रामध्ये इत्यादी माहितीचा काय असतो? समावेश केलेला असतो. नंबर 2 पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ते पत्र म्हणजे कर्जरोख्यांवरील व्याज. आता कर्जरोख्यावर व्याज देणे ही कंपनीला काय असते? बंधनकारक असते. कंपनीला नफा झाला तरी व्याज द्यावेच लागते, तोटा झाला तरीही व्याज कंपनीला द्यावेच लागते. म्हणजेच कंपनीला व्याज देणं हे काय असतं? बंधनकारक असते. कर्जरोखा ही कंपनीची कर्जाऊ भांडवल आहे. कर्जरोखे ही कंपनीची कशी भांडवल आहे? कर्जाऊ भांडवल आहे. घेतलेले कर्जाऊ भांडवल हे कंपनीला परत करावे लागते. कर्जरोख्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कर्जरोखेधारकास व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळते. बघा, कर्जरोखेधारक असतात आणि त्यांनी कंपनीमध्ये काय केले असते? गुंतवणूक केलेली असते आणि त्यांना ह्या गुंतवणुकीवर
व्याज दिले जाते आणि व्याज हेच त्यांचे काय असते, उत्पन्न असते. आणि कर्जरोख्यांवरील व्याज कंपनीस द्यावे लागते. कर्जरोख्यावरील व्याज ही कंपनीस काय करावं लागते, द्यावेच लागते. ते कंपनीला बंधनकारकच आहे. कंपनीची जबाबदारीच असते की कर्जरोख्यावर व्याज देणे आणि ते नफ्यावर अवलंबून नसते. ते नफ्यावर अवलंबून असते का, नाही. कंपनीला तोटा जरी झाला तरी हे कर्जरोख्यांवरील व्याज हे द्यावेच लागते आणि नफा झाला तरी द्यावेच लागते. म्हणजेच व्याज देणे हे कंपनीला बंधनकारकच आहे, तर ते नफ्यावर अवलंबून नसते. देय असलेले व्याज कंपनी व्याज अधिपत्राद्वारे देण्याची व्यवस्था करते. देय असलेले व्याज कंपनी व्याज अधिपत्राद्वारे देण्याची काय करते, व्यवस्था करते. व्याज अधिपत्र हे व्याजपत्रासोबत जोडण्यात येते. व्याज अधिपत्र हे कोणत्या पत्रासोबत जोडण्यात येते, तर कर्जरोख्यांवरील व्याजपत्र जे असतं त्या पत्रासोबत जोडले जाते. लक्षात, व्याजपत्र हे व्याज अधिपत्र हे व्याजपत्रासोबत जोडण्यात येते. तसेच या पत्रात कर्जरोख्यांच्या संख्या, या पत्रामध्ये कर्जरोख्यांच्या संख्या, अनुक्रमांक पासून ते पर्यंत, अनुक्रमांक सुद्धा असतो पासून ते पर्यंत. तसेच ढोबळ ढोबळ रकमेचा सुद्धा समावेश या पत्रामध्ये केलेला असतो. तसेच TDSचा उल्लेख सुद्धा या पत्रामध्ये केलेला असतो. तसेच निव्वळ देय व्याज, किती निव्वळ देय व्याज आहे ही संख्या सुद्धा या पत्रामध्ये दिलेली असते. ही रक्कम सुद्धा या पत्रात दिलेली असते. इत्यादी व्याज देण्यासंबंधी संचालक मंडळ ठराव संमत करते. तसेच व्याज देण्यासंबंधी संचालक मंडळ काय करत असते, ठराव संमत करत असते. आणि कंपनी व्याज अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे व्याज देते. कंपनी काय करते, व्याज अधिपत्राद्वारे सुद्धा व्याज देते. तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुद्धा काय करते, व्याज देते. लक्षामध्ये 2 प्रकारे कंपनी व्याज देते. व्याज अधिपत्राद्वारे बी सुद्धा व्याज कंपनी देऊ शकते आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे सुद्धा कंपनी काय करते, व्याज हे देऊ शकते. आता नंबर 3 पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. इलेक्ट्रॉनिक पद्धत म्हणजे काय, ECS आणि NEFT याद्वारे सुद्धा कंपनी काय करते, व्याज देते. तर नंबर 3 पत्र आहे कर्जरोख्यांचे परिवर्तन. कर्जरोख्यांचा कशात परिवर्तन केलं जातं, भागामध्ये परिवर्तन केलं जातं. तर ज्या कर्जरोख्यांचे विशिष्ट कालावधीनंतर समहक्क भागामध्ये परिवर्तन करण्यात येते अशा कर्जरोख्यांना परिवर्तनीय कर्जरोखे असे म्हणतात. कर्जाचं रूपांतर कशात केलं, कर्जरोख्यांचं रूपांतर कशात केलं जातं, समहक्क भागामध्ये केलं जातं. बदल केला जातो, कर्जाचा बदल हा भागात केला जातो. त्याला कोणत्या पत्र म्हणतात, परिवर्तनीय कर्जरोखे. म्हणजेच कर्जरोख्यांची परिवर्तन पत्र. कर्जरोख्यांचे रूपांतर हे समहक्क भागात केले जाते, त्याला काय म्हणतात, परिवर्तन पत्र. म्हणजेच कर्जरोख्यांना परिवर्तन कर्जरोखे असे म्हणतात. तसेच कर्जरोखे धारकांकडून कर्जरोख्यांच्या परिवर्तनाबाबतचे पत्र मिळाल्यानंतर संबंधित कर्जरोखे धारकाला कर्जरोख्यांचे परिवर्तन समहक्क भागात केल्याबाबतचे पत्राद्वारे कंपनी चिटणीस कळवितो. लक्षानंतर कर्जरोख्यांच्या परिवर्तनाचे पत्र मिळाल्यानंतर त्याचं रूपांतर कशात होतं, समहक्क भागात होतं. आणि कर्जरोखे धारकांना तुमच्या कर्जरोख्याचं परिवर्तन हे समहक्क भागात झालं असंच कंपनी चिटणीसाला कोणाला कळवावे लागते, कर्जरोखे धारकांना कळवावे लागते. आणि या पत्रात नवीन भाग प्रमाणपत्र लवकरच देण्यात येईल किंवा पत्रासोबत पाठवण्यात आले आहे असे कळविले जाते. तुमच्या कर्जरोख्यांचं परिवर्तन हे समहक्क भागात झालेलं आहे आणि तुम्हाला लवकरच भाग प्रमाणपत्र दिले जाईल किंवा पत्रासोबत पाठवले जाईल असे चिटणीस कर्जरोखे धारकांना कळवितो. आणि कर्जरोख्यांचे समहक्क भागात परिवर्तन करण्यासाठी भागधारकांच्या सभेत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता दिली जाते. ज्या भागधारकांची जी सभा होते त्या सभेमध्ये ठराव संमत केला जातो
आणि त्यास मान्यता दिली जाते की कर्जरोख्यांचे रूपांतर कशात करायचे आहे, समहक्क भागात करायचे आहे असा ठराव मंजूर केला जातो आणि त्या ठरावाला मान्यताही दिली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिटणीसाने कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करत असताना कोणती दक्षता घेतली पाहिजे हे आज आपण अभ्यासलेले आहे. तसेच कर्जरोखेधारकांसोबत चिटणीस कोणकोणते पत्र व्यवहार करतो हे सुद्धा आज आपण अभ्यासले आहे. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.